आज शुक्रवार 12 जुलै. सर्वांना शुभेच्छा. काल आपण 920 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. असा जो प्रिय भक्त असतो तो मोक्षासाठी कसा पात्र होतो ते ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतायत. देवानां बहुयज्ञ साधन शुभं देवैः सदा भूषितम् आद्यं वै शिवपीठमीड्यमखिलं श्रेष्ठं यलङ्कापुरं तत्रारूढमहामुनीन्द्रसफलं ध्यानं समाश्वासितं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरम्. श्रीसंतज्ञानेश्वरम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. 20वी ओवी अशी होती, म्हणजे सगळी कर्मपूजा जर आपण सर्व वर्णाश्रम धर्माला साजेसी अशी कर्माची पूजा केली तर मनुष्य सिद्धीला जातो, असं कालचं श्लोकाचं शेवटचं वाक्य होतं. स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. सोपं आहे, आपलं काम फक्त छान करत राहायचे आणि कर्माचीच पूजा देवाला बांधायची आहे. म्हणून 20वी ओवी अशी होती, प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिणे ही बाधी तैसे सुख जात बाधी सुख दुःखची लागे. म्हणजे आपल्या प्राणनाथाच्या पतीच्या विरहामुळं विरहिणीला जसं दुःख होतं, जिचे जिणं तिचं कष्टप्रद होतं, त्याप्रमाणे ईश्वराच्या परमभक्ताला सगळीच सुखविषयक किंवा सुखविषय असणारी ती दुःख रूप वाटतात. म्हणजे त्या सुखापेक्षा भगवंताचं सुख, भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती ही त्याला हवी असते आणि एका भगवंताशिवाय त्याला दुसरं काहीही नको असतं. पत्नीला जसं किंवा प्रेयसीला जसं आपला प्रियकर, पत्नीला जसा पती हाच सगळ्यात प्रिय असतो. आईला जसं लहान बाळ किंवा लहान बाळाला जशी आई हीच जास्त प्रिय असते, तसं या भक्ताला फक्त परमात्मा, फक्त भगवंत प्रिय असतो. म्हणून पुढं सांगितलंय, सम्यक ज्ञाननुदयजता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची नाही लाहे. मग आता काय म्हणतात की परमेश्वराच्या अस्तित्वासंबंधीचं ज्ञान किंवा त्याचा उदय जरी या भक्ताच्या अंतःकरणात झाला नाही तरीसुद्धा केवळ परमेश्वरी दर्शनाचा ध्यास लागल्यामुळं त्याच्या अंतःकरणात अशी उत्कटता निर्माण होते, अशी तन्मयता उत्पन्न होते की त्याला आत्मबोधाची योग्यता प्राप्त होते. म्हणजे जरी त्याला अजून परमेश्वराच्या अस्तित्वाचं यथार्थ ज्ञान झालं नाही, सम्यक ज्ञान न उदयजता, नुदयजता म्हणजे न उदयजता, म्हणजे ते उगवलं नाही, म्हणजे उदय पावलं नाही सम्यक ज्ञान, तरीसुद्धा वेधेची तन्मयता, तो इतका तन्मय झालेला असतो भगवंताशी. उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. त्याच्याशी तन्मय झाल्यामुळं, तद्रूप झाल्यामुळं, एकरूप झाल्यामुळं त्याला अशी बोध मिळण्याची किंवा मोक्ष मिळण्याची, ज्ञान मिळण्याची पात्र प्राप्त होते. तो बाकी कशाचाच विचार करत नाही आहे, त्याला फक्त भगवंत हवा आहे आणि त्यामुळं त्याला भगवंताच्या ज्ञानाची आपोआप ओढ लागते. भगवंताशी तो इतका तन्मय झालेला असतो की तो बरोबर त्या ज्ञानाला पात्र होतो किंवा प्राप्त होतो. इतकी त्याच्याजवळ ती तीव्रता असते, बरोबर भगवंत त्याला प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते.
कारण तो भगवंताशी एकरूप झाला आहे. अजून अहम ब्रह्मास्मी ज्ञान झालं नाही झालं माहिती नाही, तिथपर्यंत तो पोहोचला आहे. पण फक्त भगवंताशी जोडलेला आहे, तद्रूप झालेला आहे, तन्मय झालेला आहे. भगवंतांनी तेव्हा सांगितलेलं आहे, मन्मनाभव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते न जाने प्रियोसी मे. तू मलाच येऊन पोहोचणार आहेस, कारण काय मनमन झालाय. तसं आता इथं म्हणले तो तन्मय झालेला आहे, म्हणजे भगवंताशी तत्मय, त्याच्याशी त्याचं मन जोडलं गेलं आहे. बाकी दुसऱ्या त्याच्या मनामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये दुसरं काहीच नाही. म्हणून ते ज्ञान त्याच्या अगदी सामोरी ठाकणार आहे. भगवंतच त्याच्या समोर आहे, मग ज्ञानाची त्याला काय वेगळी आवश्यकता आहे. म्हणून पुढची ओवी महत्वाची आहे. म्हणवनी मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी तेणे स्वधर्मू आस्था सांगी अनुष्ठावा. म्हणून हा परमभक्त मोक्षाच्या लाभासाठी, मोक्ष लाभा लागी, लागी म्हणजे साठी, काय करतो. जो जो व्रते वाहतसे अंगी, कितीतरी प्रकारची तो व्रत करत असतो. वाहतसे म्हणजे करत असतो, आचरण करतो. अंगी तेणे स्वधर्मू आस्था सांगी अनुष्ठावा, आणि त्यामुळं तो स्वधर्माचंच निष्ठापूर्वक चांगल्या प्रकारे आचरण करतो. स्वधर्मू आस्था आहे, फक्त स्वधर्माची आस्था आहे. दुसऱ्याच्या परधर्माबद्दल त्याला कणभरही प्रेम किंवा त्याच्याबद्दल उत्सुकता किंवा त्याच्याबद्दल चांगलं वाटणं असं अजिबात नाही. आपल्याच धर्माचं तो अनुष्ठानपूर्वक, निष्ठापूर्वक अनुष्ठान करतो. निष्ठा पाहिजे. मी जे करतोय, मला जे मिळालेलं आहे हेच श्रेष्ठ आहे. जसं गोरा कुंभार आपलं मडकी बनवण्याचंच काम करत होता, पण तो इतका त्याच्यास मग्न व्हायचा की फक्त विठ्ठल 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 विठ्ठल, बरोबर मडकं तयार होऊन जायचं. पाणी घालतोय, काला करतोय, माती घालतोय, तरी विठ्ठल 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 विठ्ठल. इतके तन्मय होणं, इतकं तन्मय होणं. तुकारामांचंही तसंच आहे. इकडे बाडं लिहितायत, हिशोब लिहितायत, हे करतायत, तरी ते तन्मयच झालेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चोखा म्हणतो, किंवा सगळे जे आहेत ते कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, म्हणजे त्या प्रत्येकाला आपल्या कार्यामध्येच विठुराय दिसत होता. भाजीमध्ये सुद्धा तो विठुरायच डोलत होता. देव डोलतो देव बोलतो बाळमुखातुनी, देव डोलतो उंच पिकातुनी. कधी घेऊनी नांगर हाती, पिकविलेस तू माणिक मोती. काय तुझा उपयोग आंधळ्या, दीप असून उशाशी. तिथं उलट म्हणलेलं आहे. कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. कुठे शोधायला जायची गरज नाही. रामेश्वरही आपल्याच इथं आहे, आपल्या देहामध्येच आहे. काशीही आपल्या इथंच आहे. तो विश्वेश्वरही इथंच आहे. पंढरीला आता बघा सगळ्यांच्या वेगवेगळ्या वाऱ्या चाललेल्या आहेत. कुणी शब्दरूप वारी करतंय, कुणी नामरूप वारी करतंय. आज आमच्या मुलांनी पाठवलं होतं की नातू वगैरे त्यांच्याबरोबरची छोटी छोटी मुलं ही विठ्ठल हरिनामाचा गजर करत 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 त्या नामरूप वारीत हे झालेले, सहभागी झाले. आता परवा कोणीतरी पाठवलं होतं की या वारीला जाणारे लोक ज्या गावी राहायचे आणि तिथून दुसऱ्या दिवशी निघून जायचे, तर तो गावाचा सगळा परिसर इतका अस्वस्थ आणि घाण झालेला असायचा की लोकांना ते गाव सोडून जायची वेळ यायची. कारण सगळ्यांचे मलमूत्र, सगळे आंघोळी, सगळं ब्रह्मांड तिथे असायचं. पण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बरीच 5-6 वर्ष तरी झाली, जास्तच,
किती निर्मल वारी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ती सुद्धा एक वारीची संकल्पना खूप छान आहे. मग सगळीकडे ती तात्पुरती शौचकूप, शौचालय, पाण्याची व्यवस्था, लोकांना त्याच्यासाठी प्रवृत्त करणं, काहींनी तिथं नेणं, म्हातारी असतील तर त्यांना नेऊन बसवणं करणं, सतत ती स्वच्छ ठेवणं, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिथं जिथं टप्पा आहे ती, म्हणून ती निर्मल वारी. तर असं जे करतोय, त्याच्यामध्ये सुद्धा विठुरायाचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंतच आहे. कारण स्वच्छता, जिथे स्वच्छता. म्हणून अजून एक लहानपणी गाणं असायचं बघा, उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी, जय श्रमदेवी जय श्रमदेवी जय श्रमदेवी कृपा करी. तो जो उद्योग करतो, जिथे स्वच्छता असते, म्हणून लक्ष्मीसुद्धा कुठं राहते म्हणतात, ज्या घरात स्वच्छता आहे, ज्या घरात प्रसन्नता आहे. मग ते गरीब का असेनात, अगदी गाडगी मडकी उतरंडीवर लावलेली का असेनात, तिथे सुद्धा ती लक्ष्मी बघा, महालक्ष्मी आता येणार आहेत आपल्याकडे. तर ती म्हातारी बिचारी लक्ष्मीच्या रूपात येते, लक्ष्मी म्हातारीच्या रूपात येते, तिच्या घरची भाजी भाकरी खाते आणि आपल्या जवळचे 4 दाणे सगळीकडं घरामध्ये टाकून देते. ती निघून गेली की तिचं सगळं घर भरून जातं. म्हणजे इतकी सगळं स्वतःचं कर्तव्य करायला जर मनुष्य मन लावून करायला लागला तर तिथेच तो भगवंत येतो. त्याला ज्ञानाची गरज नाही. आता हे जे गरीब आहेत, हे वारकरी आहेत, यांनी कुठलं ज्ञान मिळालं, कुठलं आत्मज्ञानाने, पण त्यांना तो भगवंत भेटतोय ना, एकमेकांमध्येच भेटतं. राम राम पाहुणं म्हणतात, एकमेकाला भेटतात, किंवा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल एकमेकांना नमस्कार करतात. त्या कलशाचं दर्शन घेऊनच परत येतात. कुणाला आजपर्यंत विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवायलाही जमत नाही, पण त्यात तो आनंद आहे. सहज तुम्ही म्हणाल की आत्ता यांना काय सुचले, पण आत्ता हे आठवले की परमेश्वरी दर्शनाचा ध्यास लागल्यामुळं अंतःकरणात अशी उत्कटता होती, इतकी तन्मयता साधते की त्याला आत्मबोधाची योग्यता जरी नसली तरी ती आपोआप प्राप्त होते. आणि अनेक अनेक नाना व्रतांचं आचरण हा मनुष्य मोक्षासाठी करत असतो. आता बघा, माझी मुलगी परवा सांगत होती की इथं जेव्हा ती PhDसाठी आली, जर्मनीमध्ये आली, आता ते एक प्रकारचं व्रतच आहे बघा. इथं नॉनव्हेजशिवाय काही अन्न मिळत नव्हतं, काहीही मिळत नव्हतं. ती म्हणली एवढे एवढे असे कोबीचे 2-3 पानाचे तुकडे आणि एवढासा कुठेतरी भात, एवढंसंच काहीतरी मिळायचं. तेवढ्यावर आम्ही दिवस काढत होतो, कारण व्हेज मिळतच नव्हतं, व्हेज ही संकल्पनाच नव्हती. ब्रेडमध्ये सुद्धा काही ना काहीतरी घातलेलं असायचं. आता मात्र तिच्या घरात सगळं व्हेज, ती स्वयंपाक छान बनवते. ही एक प्रकारची व्रतच असते, साधनाच असते. शिकत असताना सुद्धा कुठंतरी एवढ्याशा घासावर दिवस काढायचा आणि पुन्हा तो अभ्यास करायचा, तिथं ती प्रयोग करायची. इतकी सोपी गोष्ट नाही आहे. हे झाले शैक्षणिक क्षेत्रातलं. आता आपण महिलांची बघतो, वेगवेगळी व्रतं असतात. सोमवारचं व्रत वेगळं, मंगळवारचं व्रत वेगळं, बुधवारचं व्रत वेगळं, गुरुवार वेगळा, शुक्रवार वेगळा, शनिवारी वेगळा. मग त्या ब्राह्मणपुत्राला किंवा कोणाला तरी आंघोळ घालायची, तेल लावायचं, माखायचं, जेवायला घालायचं. तो शनिदेव बरोबर त्या लहान बाळाच्या रूपात येतो. ते तोषी मातेचं पूर्वी व्रत असायचं, त्यावेळेला ती पद्धत होती. गुरुवारचं मार्गशीर्षातलं व्रत करतात महिला. मंगळवारी मंगळागौरीचं व्रत असतं. सोमवारी शिवाचं व्रत असतं, मग त्याला शिवम उठवायची. आता हे सगळं सुरू होणार आहे बघा. आषाढ संपला की ते सुरू. आता या वारीसाठी लोकांची ही वेगवेगळी व्रतं. तर ती सगळी व्रतांचं तो आचरण करतो. कशासाठी करतो माणूस? मला मोक्ष मिळायला पाहिजे, मला लाभ हो, बाकी दुसरं काही नको. आणि म्हणून शेवटी एक भक्त तर असं म्हणतो ना, नको देवराया अंतसा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. मला अंत पाहू नकोस, प्राण सगळा जायला लागलेला आहे. आणि मग सगळं हरिणीचे पाडसं, खूप सुंदर अशी सगळीच ही भक्तिगीतं इतकी सुंदर आहेत ना, त्याच्यातनं हाच सगळा भाव आपल्याला दिसतो. आता पुढचं 47वा श्लोक सगळे शिकून झाले आपलं. आता आपण भगवद्गीतेत तर
अगदीच शेवटाला कडेला आलेलो आहोत. तेच पुन्हा इथे शिकायचे. श्रे याच्यावरच्या ओव्या थोड्याशा घेऊया. 2-3च राहिलेल्या होत्या. प्रपंचाचा वीट घेई त्याचे नाही, हे झालं होतं काल. तैसे देवा वीण जे जे भोग सुख ते ते तया दुःख ऐसे होय. अपरोक्ष ज्ञान व्हाव यापूर्वीच उपजे वेधेच तन्मयता. वेध म्हणजे ध्यास, एखाद्या गोष्टीचा ध्यास असतो. ऐसी तया लागी बोधाची तत् योग्यता स्वभावे सर्वथा प्राप्त होय. म्हणून या येथे मोक्ष लाभा लागी तपे व्रते अंगी धरी जोका. तेणे स्वधर्माचे चांग अनुष्ठान करावे ठेवून आस्था तेथे. चांग म्हणजे अत्यंत आचरण, चांग आचरण, स्वधर्माचे चांग अनुष्ठान. इतकं आचरण चांगलं ठेवायचं आहे, स्वधर्माचंच आचरण करायचं आहे, तेच एक प्रकारचं अनुष्ठान आहे. आणि तिथे आस्था ठेवायची. खूप लोक काय करतात, आले या भोगासी असावे सादर असं वाक्य म्हणतात. हे ना आमच्या पदरी पडले बघा, म्हणून आम्हाला हे करावंच लागतं, नको होतं मला हे काम. काही बायका म्हणतात, काही पुरुष म्हणतात, काही लहान मुलं म्हणतात. पण आपल्याला जे मिळालेलं काम आहे हे आनंदाचं आहे, हे आनंददायक आहे, हेच मला करायचं आहे, आयुष्यभर करायचं आहे, पण मी ते आनंदानं करीन असं का नाही म्हणत. आता काही अशा आहेत मैत्रिणी म्हणा किंवा ओळखीच्या शेजारणी, रोज त्यांची कटकट असेल, काय बाई आज काय करायचं स्वयंपाक, रोज रोज काय करायचं, फार प्रश्न, कंटाळा आला बाई या स्वयंपाकाचा. देवाच्या दयेनं आम्हाला अजून असा कंटाळा येत नाही की करण्यामध्ये आनंद. तुम्ही रोज नवनवीन करा ना काहीतरी, तुम्हाला तेच तेच करायचा कंटाळा. कितीतरी आपल्याकडे विविधता आहे, इतकी विविधता आहे की काहीही बदल करू शकता, पण त्या कामाचा कंटाळा येऊन कसं चालेल. म्हणून श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. किल्बिषम म्हणजे पाप. स्वधर्म हा श्रेयान, श्रेयान म्हणजे श्रेयस्कर आहे, आचरणात आणण्याजोगा आहे. कशापेक्षा? परधर्मात स्वनुष्ठितात, म्हणजे परधर्म आचरण्यापेक्षा दुसऱ्याचा धर्म अतिशय जरी चांगला असला तरीसुद्धा तो सुखानं आचरता येण्याजोगा असला आणि आपला धर्म विगुण हा म्हणजे सदोष असेल, त्याच्यात गुण नसतील, तरीसुद्धा तोच श्रेष्ठ आहे. श्रेयान स्वधर्म हा. कारण काय? स्वभावनियतं कर्म. म्हणून काय करायचंय? स्वभावाला अनुसरून स्वधर्माचंच आचरण करावं. कुर्वन म्हणजे करत असताना न आपनोती किल्बिषम. आपल्या स्वधर्माचं आचरण करत असताना किल्बिष म्हणजे पाप, न आपनोती न प्राप्नोती, त्याला पाप लागत नाही. आपलं जे कर्म आहे, मग तो एखादा काय म्हणू आपण, अगदी मागही मी म्हटलेलं होतं की मासेमारी असेल, मासे मारणारा असेल, ज्याचं जे कर्म आहे, व्याध असेल, फासेपारधी असेल, आता त्याचं त्या पूर्वापार चालत आलेलं कर्म आहे, त्याला ते करावंच लागतं. स्वच्छतेची बघा, या कचरा गाड्या येतात, आता इथं इतकं स्वच्छ आणि छान असतं की यांच्या कुंड्यासुद्धा साफ असतात, त्याच्यामध्ये फक्त पिशव्या ठेवायच्या. त्या कुंड्या मोठाल्या एवढाले असतात, बॅरलसारखे. ते 4-5 दिवसांनी येतात, पण कुठे वास येणार नाही, कुठं काही नाही. तिथे बाहेर नेऊन ठेवलं तरी बरोबर ते लोक गाड्यात घेणार. आपल्या इथं म्हणजे उभं राहावं लागतं सगळ्यांना. त्या गाडीचा आवाज आला की ती आपल्या दिशेला नाही आली की पुन्हा घरात जा. म्हणजे आपलं कर्म अगदी कुठलंही असो, स्वच्छतेचं असो, एखाद्याची सेवा करण्याचं असो. बघा काही अशा नर्सेस पाहिलेल्या आहेत किंवा काही डॉक्टर्स असे असतात, इतके गोड बोलतात की समोरच्याचं निम्मं दुखणं त्याच्या बोलण्यातनं संपतं. आणि एखादे इतके अगदी दुष्टपणानं किंवा असं उद्वेग आणल असं बोलतात. काय उपयोग आहे आता तुमचा येऊन, इतके तुमचं दुखणं वाढवून ठेवलं मग तुम्ही माझ्याकडं आलाय. थोडं लवकर यायला पाहिजे होतं. लवकर आला असतात तर मी लवकर तुम्हाला, आता थोडा वेळ लागेल आपल्याला. बोलण्याची पद्धत,
अजून माझा स्वयंपाक व्हायचा आहे, सगळे 10 माणसं जेवायला येऊन बसलीत, काहीतरी अडचण आली, करायला काही सामान नव्हतं, भाजी नव्हती. त्यांना असं गुंतवून ठेवलं पाहिजे की ठीक आहे, तुम्ही आता दमून आलायत ना, एक 10 मिनिट बसा, थोडा वाटलंच तर चहा वगैरे घ्या किंवा काही पेपर वाचा, हल्ली टी व्ही आहे, 10 मिनिटात तुम्हाला ताटं वाढते बघा. गरम गरम वाढायचं म्हणून मी थांबले हो, नाहीतर मी करून ठेवलं असतं स्वयंपाक. म्हणजे ही जी आहे कौशल्याचा भाग, माझा स्वधर्म आहे, पण तो इतका चांगला करायचा दुसऱ्यापेक्षा. नाहीतर आता काय, बटन दाबली, ऑर्डर दिली, 10 माणसांचे स्वयंपाक तयार, आला बाहेरून. मग आल्यानंतर त्याच्यात काय आहे, कसं आहे, कुठून केलं आहे, काही पत्ता नसतो. आणि मग हळहळत बसतो की अरे एवढी 5 पट किंमत दिली, त्यापेक्षा मी साधं पिठलं भाकरी करून वाढली असती तर परवडली असती, साधी पोळी भाजी वाढली असती तर परवडली असती. परधर्माच अनुष्ठित, दुसऱ्याच्या धर्माचं, दुसऱ्याची कर्म खूप चांगली आहेत म्हणून मी ती करायला गेलो, उपयोग नाही. स्वतःचाच धर्म छान पाळायचा. खूप आपण आता हे महिना झाला आपण तेच पाहतोय की स्वधर्म स्वधर्म स्वधर्म, आणि स्वभाव नियतं कर्म, स्वभावानुसार आलेलं जे कर्म आहे ते आपण केल्यामुळं आपल्याला कधीही पाप लागणार नाही, कधीच लागणार नाही. म्हणून लहान मुलांना सुद्धा बघा, आज आता मी माझ्या नातीला म्हटलं की आता तुला महिनाभर सुट्टी आहे ना, आता रोज देवाची पूजा करायची, असं करायचं, छान करायचं. मुलांवर जसे संस्कार करू तसे बरोबर ते करायला लागतात. हो म्हणली, करीन मी, उद्यापासून करीन. एक एक गोष्टी हळूहळू आपण त्यांना शिकवल्या पाहिजे. पुढं ज्ञानदेव आपल्याला किती पटवून देतात बघा. अगा आपुला हा स्वधर्मो, आचरणी जरी विषमू, परी पाहावा तो परिणामो, फळेल जेणे. जरी तो विषम असला, थोडा बिकट असला, त्याच्यामध्ये काही संकट आली, अडचणी आल्या, तरी जरी त्रासदायक वाटला, तरी सुद्धा तो आपला धर्म काय होईल, परिणामो, शेवटी. परिणामे विषमिव किंवा परिणामे मृतोपमम, ही 2 लक्षात ठेवायचे राजसातले, की जे शेवटी अमृतासारखं आहे, चांगलं फळ येणार आहे. परिणामे फळेल जेणे, ज्यामुळं चांगला परिणाम होईल, शेवटी ज्याचं फळ चांगलं येईल, असा आपला स्वधर्म आहे. तो जरी बिकट असला, जरी त्रासदायक असला, तरी तोच करायला पाहिजे. थोडा तुम्ही विश्रांती घ्या, मधून काहीतरी विरंगुळा करा, देवाचं नाव घ्या, एखादं स्तोत्र म्हणा, एखादं भावगीत म्हणा, भक्तिगीत म्हणा. पूर्वी बघा गाणी गात गात बायका स्वयंपाक करायच्या, फार कशाला, दळणं दळायच्या, पण किती सुंदर ओव्या गायच्या. पहिली माझी ओवी ग, अगदी सुरू व्हायचं त्यांचं. आणि अगदी गाणी गात बघा, ते लग्नाच्या वेळेचे पापड करायचे, करंज्या करायच्या, कोणी गाणी म्हणायची, कोणी नाच करायचे, मुलांना काहीतरी गुंतवायचं. म्हणजे मग त्याच्या नादात आपलं काम आनंदात होतं. एकच काम करून कंटाळा आला की आपण दुसरं काम करतो, दुसरं म्हणजे त्याच प्रकारचं, दुसऱ्याचं नव्हे. बरं ठीक आहे. जै सुखा लागी आपण पया, निंबची आथी धनंजया, तई कडूवटपणा तयाची या उभगी जेना. आता बघा, कडुलिंबाचं सेवन केल्यानंतर आपल्याला स्वास्थ्य लाभणार असेल तर आपण काय करतो, ते प्रकृतीला हितकारक आहे म्हणून त्याच्या कडवटपणाला कंटाळून चालेल का? कडुवटपणा तयाची या उबगेजिना, नोदविजेत तोचा इथे उबगेजिना, त्याचा उबग येऊन चालणार नाही. ठीक आहे ना, कडुलिंब खाल्ल्यामुळं जर मला स्वास्थ्य चांगलं येणार असेल तर काय बिघडलं. नाहीतरी कडू गोळ्या खातात, कडू औषधं पितात, टोचणारी इंजेक्शन घेतात, नाही तर सलाईन लावतात. त्यापेक्षा कडुनिंब खाल्लेला काय वाईट आहे. आणि म्हणून आपल्याकडं इतकं शास्त्रानुसार सगळं आहे बघा, की पहिल्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी तो आपण कडुनिंब सगळ्या षड्रसांनी युक्त, त्याच्यात सगळं मिरे, हिंग, मीठ, ओवा, चिंच, साखर हे सगळं घालून छान करतो, षड्रसांनी युक्त. आणि त्या मुख्य कडुनिंब, ज्यांना कडू लागतं त्याच्यासाठी ही सगळी मेजवानी. ते खाल्ल्यानंतर वर्षभर काही होत नाही म्हणतात, म्हणजे एवढा तो पॉवरफुल आहे. मला तर नेहमी वाटतं रोज तशी एक गोळी करून खाल्ली तर काय हरकत. आपल्याला वेळ नसतो रोजच्या रामरगड्यात हे करायचं ते करायचं.
पण तसं इथं ज्ञानदेवांनी उदाहरणच दिले की आपल्याला जर कडुलिंबाच्या सेवनानं स्वास्थ्य लागणार असेल, पै सुखा लागी आपण पया, आपल्याला सुख मिळणार असेल तर निंबची आथी धनंजया, मग तो निंब खायलाच पाहिजे. तई कडूवटपणा तयाची उबगेजिना, मग त्याच्या ठिकाणी असणारा कडूपणा आपल्याला मुळीच उबग आणणार नाही, कंटाळा आणणार नाही, किंवा त्याच्याबद्दल किळस येणार नाही, चीड येणार नाही. लहान मुलांना सुद्धा बघा, बघ तू एवढंच तर छान खा, तुझ्या उद्यापासून तुझे सगळे आजार बरे होतील, आणि काहीच तुला गोळी नाही, औषध नाही, डॉक्टरकडं जाणं नाही, मुलं पण आनंदानं खातील. कणभर द्या त्यांना, थोडंसं द्या. आता पुढचं काय उदाहरण देत आहेत? फळणया ऐलीकडे, केळी ते पाहता समोडे, ऐसी तेजिली तरी जोडे, तैसे कै गोमटे. आता दुसरं उदाहरण असं दिले की केळी फळणया अलीकडे, ऐलीकडे म्हणजे अलीकडे, अहो ती फळण्यापूर्वी म्हणजे ती प्रसवण्यापूर्वी पाहिलं तर अजून काहीच नाही तिच्यात फरक. प्रसवायची ती, नुसतं दिसतंय, वाटतंय आता याच्यातून ते केळ फुलन केळ बाहेर पडेल. पण त्याच्या अगोदरच जर आपण कंटाळलो आणि आपली आशा, जर फळ मिळण्याची आशाच नष्ट होते आणि म्हणून ती सोडून दिली, नकोच, की लोक काढून टाकतात, तर ते उत्कृष्ट फळ आपल्याला कसं बरं मिळेल? कुठल्याही गोष्टीला थोडासा धीर धरावा लागतो, थोडा वेळ थांबावं लागतं. झाडावरचं अगदी पाडाचे जरी आंबे काढले तरी उद्या तुम्हाला भराभरा चोखून खाता येणार नाही आहेत किंवा रस काढता येणार नाही. मग ते अजून कच्चेच आहेत म्हणून टाकून द्यायचे, काहीतरी करायचं असं नाही. तसंच केळीचं उदाहरण दिलं की ती अजून फळायची, त्याच्या अगोदर जर तिला टाकून दिलं, तिचा त्याग केला तर चालेल का? नाही. मग तिचं येणारं छान उत्कृष्ट फळ कसं आपल्याला मिळेल? काही लोक रागं तोडून टाकतात पर झाड, काय याला काही फळ नाही, काही नाही. आणि मग शेजाऱ्यांच्या याला उद्या दिसली काही फुलं आली, मोहर आला, अरे च्या आमच्या पण झाडाला आलं असतं किंवा आम्ही मोडून टाकलं. मग काय उपयोग आहे? थोडा धीर धरा. तसं आपल्या स्वधर्मामुळं जे काही आपल्याला फळ मिळणार आहे, मोक्षाचं असेल, सिद्धीचं असेल, त्याच्यासाठी आपण थोडा धीर तर धरायला पाहिजे. तेवी स्वधर्मू सांकडू, देखोनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. तसा आपला स्वधर्म आचरायला कितीही बिकट असला, सांकडू म्हणजे संकट, जरी संकट येणार असेल, जरी कडू, देखोनी केला कडू, अहो तो दिसायला जरी कडू असला, म्हणजे शब्दार्थी शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, कडू म्हणजे कठीण असला स्वधर्म, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. मग तो जर आपण स्वधर्म टाकून दिला तर तो मोक्ष सुखाला अंतरतो. सुरवाडू म्हणजे सुख, मोक्ष सुखाला आपण अंतरलं जाणार. असंच होतं बघा. अगदी शेवटचा टप्पा गाठायचा असतो, एकच टप्पा खूप अवघड असतो. डोंगरावर जायचं असेल, पर्वतावर जायचं असेल, आणि थोड्यासाठी लोक म्हणतात चला आता इथून मागच जाऊ दे, आल्यातच जमाय. पण वर गेल्यानंतर छान प्रसाद मिळणार असतो, आरती बघायला ऐकायला मिळत असते, 5 मिनटं विश्रांती, त्या देवाकडे त्याच्या मुखाकडे बघत आपलं चरण कमल त्याच्यावर डोकं ठेवण्याचा जो आनंद असतो तो मिळत नाही. मग थोडेसे कष्ट घ्यावेच लागतात कुठेही. तसंच आहे की आपला जो स्वधर्म आहे तो थोड्यासाठी जर तुम्ही अगदी शेवटी लोक अगदी कंटाळतात, तर मग तो मोक्ष सुखाला आपण मुकले जाऊ, अंतरले जाऊ. म्हणून ज्ञानदेवी सांगतायत की तसा अंतरू नका, अंतर देऊ नका त्याला. आपुला स्वधर्म धनंजया जाण, वाटला कठीण आचराया, तरी परिणामी लाभेल जे फळ, तेथेची केवळ दृष्टी द्यावी. सांगे कटुत्वासी कंटाळावे काय, जरी निंब होय सुखा लागी. फळावया आधी केळीचे ते झाड, पाहता उजाड होय मन. ऐसी तोडिली ती तरी पुढे गोड,
कैसी खेळवंड प्राप्त होय. स्वधर्माचरण त्यापरी कठीण, म्हणून सोडून दिले जरी. तरी पार्था सांगे साधका ते अंती, मोक्ष सुख प्राप्ती होय कैची. वाकुडी कुरूप सौंदर्याने उणी, आपुली जननी जरी झाली. पुढची उदाहरण आहेत, बघूया आपण. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे, तरी जी जे ते नोहे स्नेह कुऱ्हे की. कुऱ्हे शब्द वापरलेले बघा. कुऱ्हे आडनाव होतं बरं का आमच्या काही विद्यार्थ्यांचं. कुऱ्हे म्हणजे वाकडं. आपुली माये कुब्जे जरी आहे. अहो आपली आई कुब्जा माहिती आहे. अष्टावक्रा काळी कुबडी कुब्जा तेथे नच दिसली, असं एक त्या गाण्यामध्ये आहे. तर कुब्जा म्हणजे ती वाकलेली कुबडी. मंथरा तशीच होती आणि श्रीकृष्णाच्या ह्याच्यातली पण कुब्जा तशीच होती. त्यांनी फक्त तिच्या म्हणजे डोक्यावर हात ठेवला आणि मानेवरनं असा पाठीवरनं हात फिरवला की ती सरळ झाली. एवढी भगवंताची कृपा असते. पण आपली आई जरी कुबडी असली, म्हणजे कुब्जेसारखी 8 ठिकाणी वाकलेली असली, तरी जिजे ते नोहे स्नेह कुरे. जिजे म्हणजे जिच्याजवळ, परंतु तिच्याजवळ आत्यंतिक प्रेम असतं. ते प्रेम असतं का हो वाकडं? नाही, ते अलौकिक प्रेम असतं आणि ते कधीही वाकडं नसतं. त्याच्यात वाकुडेपणा नसतो. पण खोटं प्रेम करणारी, वरवर काहीतरी भुलावण दाखवणारी आणि केसानं गळा कापणारी लोकं असतात. फार सुंदर असतील दिसायला, त्यांच्या ओठावर अगदी माधुर्य असेल, पण खरं जर ते नसेल, ते जर खोटं असेल, फसवं असेल, त्याचा काही उपयोग आहे का? नाही. त्याच्यापेक्षा आपल्या आईचं आपलं वेडंवाकुडं पण खरं प्रेम. जरी वेडीवाकडी ती असली, कुब्जा असली, तरीसुद्धा तिचं स्नेह न कुरेकी. तिचा जो स्नेह आहे, प्रेम आहे, ते कधीही वाकडं नसतं. वाकुडी कुरूप सौंदर्याने उणी, आपुली जननी जरी झाली. तरी जेणे योगे लाभते जीवन, प्रेम ते कठीण वक्र नोहे. पण तिच्यामुळे आपल्याला जीवन लाभतं. जीवन जगण्यासाठी एक उभारी लागते. प्रेमळ आईचे प्रेमळ शब्द ऐकून आपल्याला केवढ्या मोठ्या अवघड गोष्टीसुद्धा करायला मनुष्य आणि छोटी छोटी मुलंसुद्धा तयार होतात बघा. म्हणून ते तिचं प्रेम जे आहे ते इतकं सरळ असतं, इतकं महान असतं की त्याच्यामध्ये वाकुडेपणा मुळीच नसतो. म्हणून तर सारखी सावरकरांची पण सारख्या कविता आठवतात की नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा. किती गाणं सुंदर आहे होते. असं आळवावं म्हणजे आठवावं वाटतं की आपल्या मायेचं, मातृभूमीचं प्रेमसुद्धा त्यांना एवढं होतं. बाकीचं सगळं आईची झोपडी प्यारी म्हटलेलं आहे. तसं आईचं प्रेम इतकं असतं की ती जरी वाकुडी असली, ती जरी कुबडी असली, तरी त्याच्यापुढं बघा खूप लहान मुलंसुद्धा, अगदी तुम्ही खूप देखणे असाल आणि त्या पोरावर प्रेम कराल, ते आईलाच जाऊन बिलगणार आहे. ते म्हणतो नको मला तुमच्याकडे. आपण म्हणू चल मी तुला हे देतो, चल मी तुला ते देतो. नको, मला माझी आईच पाहिजे, माझ्या आईचं प्रेम हवं आहे, असं सगळं लहान मुलंसुद्धा म्हणत असतात. थांबूया इथेच आता. किंवा तशाच अर्थाची दुसरी एक ओवी आहे. येरिजिया पराविया रंभे होनी बरविया, तिया का कराविया बाळके येण तेणे. आता त्यांनी पुढचं त्याच्याशीच संबंधित असं उदाहरण दिलेलं आहे की पराविया म्हणजे दुसऱ्या, सभोवती रंभेहुनी बरविया. अहो रंभेपेक्षा सुद्धा चांगल्या अशा जरी म्हणजे परक्या स्त्रिया असल्या तरी काय म्हणतात,
तिया काय कराविया बाळके तेणे. तिला बाळकांनी काय करावं, ती लाख देखणी असेल, पण मला माझी काळी आई, माझी कशी असेल, कुब्जा असेल, तीच मला प्रिय असते. लहान बाळ तिच्या आपल्या आईच्याच स्तनावर किंवा आपल्याच आईच्या दुधासाठी आसुसलेलं असतं. दुसऱ्याने त्याला अगदी किती द्या, पंचपक्वान्न द्या, चॉकलेट द्या, स्ट्रॉबेरी द्या, काही द्या, त्याच्यापेक्षा तो म्हणतो माझी आईच मला बरी. रंभेपेक्षा जरी पराविया स्त्रिया चांगल्या असल्या तरी त्या उपयोगाच्या नाहीत. म्हणून तर शिवराज म्हणतात ना, अशीच आमची आई असती सुंदर दिसायला नसू दे माझी आई सुंदर, पण माझ्या आईनं माझ्यावर संस्कार केलेले आहेत. मग आम्ही नुसतं दिसायला सुंदर झालो असतो, पण आईनं जे मला संस्कार केलेत ते मला पुन्हा मिळणार नाही. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.